करांचं मैदान आणि मित्रांनो एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल आणि मित्रांनो राजानं मोठा कारनामा केला. हा राजानं 5 नंबरचा मानकरी झाला. सूरजभाऊ नमस्कार. नमस्कार. सूरजभाऊ काय सांगतील आजच्या मैदानाबद्दल, कसं नियोजन झालं होतं? आजच्या मैदानामध्ये काल काय झाले, आम्ही इथं मुलाखत घ्यायला आलो फाटीवरती तचेगावची आणि वासराला पायरा नव्हता. मग एकदा आपली माग गाडी पळलेली माऊलीची ती. मग माऊली म्हणजे आपल्या बशीत बैल होता भाऊपशी सदाशिव गाडात. तो महाराजांनी घेतला आणि मग तो बैल काय करतात शेवटी. मग काल इथं आलो फाटीवरती मुलाखत घ्यायला. पवन आलो म्हणले मग महाराजांनी फोन करा माऊलीत आणि ती पायरा होत असला तर करू. मग लावला फोन, महाराज म्हणले हानू गाडी, उद्या बैल येईल तिथं. मग बैल आला म्हणजे ड्रायव्हर मग भैयाला फोन केला. भैया म्हणला काल मी गाडी हाणतो तुमची, आणि गट काढला की चांगला गट काढला आणि शिमीला गाडी खाली नेली 7 नंबर तासावनं. काही वाटलं नव्हतं गाडी आज राहील फायनलला, पण भैया म्हणला आज 100% गाडी फायनल राहणार. सूरज खरोखर जावा पवनदादांनी आणि खरोखर तुमच्या टीमने जे सहकार्य आहे. आज मागच्या वेळी थोडी मिस्टेक झाली, कडन गाडी होती मागच्या महिना, पण आज कडन लागल्यावर गाडीचं म्हणजे खरोखर कसं काय म्हणजे योगायोगानं गाडी काय गेल्या पण मैदानात कडेनच आली, या पण मैदानात कडेन आली, पण गेल्या मैदानात नशीब हारलं. या मैदानात भैया म्हणलं भैयाला म्हणलं याही मैदानात आपल्याला काय मला वाटत नाही, पण म्हणला घ्या गाडी झुपून खाली, बैल घाला बाहेरनं, वासरू घाला आतनं. म्हणला 100% गाडी फायनल राहते. आणि फायनलला ठेवली. भैयानं आज जीवाची बाजी लावून गाडी हाणून फायनलला आम्हाला आनंद दिला. आज पण म्हणजे गुलाल महत्वाचा आहे की नाही, म्हणजे 1 नंबर किंवा काय नंबर, फक्त गुलाल महत्वाचा. बैल आपला फक्त फायनलला राहिला पाहिजे. सिद्धू काय सांगशील का, तर तुझा आणि खरोखर सूरजचं बैलावर खूप जीव आहे, आणि का तर जेव्हा बैल येतो तुम्ही दोघं संकट बैलावर असता. काय सांगशील सूरज बद्दल? आणि आपली मैत्री खूप म्हणजे आज भागात पण चांगलं झालं. भैयानं पण गाडी आज चांगली आणली, आज आनंद दिला आम्हाला. भैयाचं पण मोठं श्रेय आहे. सूरज काय सांगशील अजून? पवन शेठ काय म्हणले, फक्त आपल्याला गुलाल लागू दे कपाळाला. त्याच्याकडे आपली अपेक्षा नाही की 1 नंबर व्हावा नाही तर 2 नंबर व्हावा. त्यांची फक्त एकच अपेक्षा होती, कपाळाला गुलाल लावावं. आणि रणजित मनसोडे सर, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, यांनी सहकार्य केलं. त्यांच्या पोराच्या नावावर बैल पळतो, त्यांच्या पोराच्या नावा पोहतो. किरण बिसे. म्हणजे आज खरोखर तुमची एक टीम आहे, ती खोरमय बैलाला खूप जीव लावत असते, आहे का नाही? काय सांगशील तिघांबद्दल? का तर तिघांची मैत्री हा रणवीर जोडेगत झालेले मैत्री पहिल्यापासून. आणि गौरव सिद्धू काय सांगशील का, जेव्हा तू मैदान असतो तेव्हा आपल्याला तू लाईव्हवर किंवा असतो सगळं प्रेक्षक दाखवत असतो, गोरगरिबांचे बैल दाखवत असतो, का तर अनेक चर्चा द्यायला लागलास तू खूप. काय सांगशील प्रेक्षकांबद्दल? काय गरिबांचं बैल जाऊन आपल्याला आनंद आहे. किती लोक कॉल करतात किंवा तू आमचा आज बैल दाखवला किंवा पवनदादाबद्दल काय बोलशील? पवनदादानं खरोखर म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रावर 24 देशात आज पुकारलं, 24 देशाचे नाव केलं. खरोखर प्रीती आज कमी कमी 5 लाख सबस्क्राईब होत आले. काय सांगशील? खरंच दिलदार माझा राजा माणूस आहे. म्हणजे कुठली कमतरता तुम्हाला कमी करून दिली नाही, किंवा फिरायची गोष्ट असू दे किंवा कुठली फिरायची गोष्ट असू दे किंवा कुठं जायचं असू दे. काय सांगतील सूरज पवनदादाबद्दल? काय नाही, पहिला फोन करणार सकाळी ते जायचं आपल्याला, इकडे जायचं तिकडे जायचं, कधी विसरणार नाही कोणत्या गोष्टीला. मित्रांनो बघा, आज बैलगाड क्षेत्रामध्ये अनेक प्रेम भेटलं. आणि मेन म्हणजे आज खरंच मनापासून आभार मानतो भैयाचे. भैयानं आपल्याला शब्द दिलेला तो त्याने पूर्ण करून लावला. भैया काय सांगशील, कडनं जेव्हा गाडी लागली तेव्हा काय डोक्यात विचार होता की आज गाडी फायनलला पात्र करायचे? काय नाही, तो बैल बाहेर पोहोचतो त्यामुळे आपल्याला काय ही वाटत नाही. त्यामुळे नुसतं वासरू पाहावं होतं आपल्याला एवढी बघतो. आज वासरूला स्पीड कसं लागलं भैया? चांगलं पाहिलं. आज कसं डेअरिंग होतं किंवा चांगल्या म्हणजे कसं काय जेव्हा कडनं गाडी लागते तेव्हा मालक खर्च असतो किंवा काय विषय असतो, पण जेव्हा काय पवन दादा बोलले की फायनल गाडी पात्र केलं? काय नाही, बैल पब्लिक आपल्याला काय भ्या वाटत नाही. बिंदास. बरं का, दोस्ती कशी असावी तर भैयाकडे शिकावी. भैयाला मी रात्री फोन केला गाडी हाणायची आहे. भैया म्हणला माझ्या पायाला लागले तरी तुझी गाडी उद्या मी हाणणार आणि फायनल ठेवणार. मित्रांनो बघा, रात्री फोन केला. बघा मित्रांनो, खरोखर खूप भारी वाटलं. भैया ड्रायव्हर खरोखर म्हणजे मित्रांनो, भैया ड्रायव्हर कमी वयाचा आहे, पण मित्रांनो त्याचं अंग बघू शकता मित्रांनो, म्हणजे खरं म्हणजे हलका ड्रायव्हर आहे, पण चिवाचं राहणं किंवा ब्रेक नाही का. भैया ड्रायव्हर भीती वाटत नाही का एवढ्या स्पीडनं किंवा काय होईल, पाय मोडल किंवा काय होईल, हाताला लागेल काय होईल? नाही काय एवढं वाटतं, पहिल्या नव्हतं थोडं. कालच्या मैदानात हिंद केसरीचा मान पटकोला 2 नंबरचा भैयानं. म्हणजे ओळखीच्या मैदानात वाटतं तुम्ही त्या आपल्या सचिनची तीच गाडी मारली. आणि काय वाटत होतं काल पेशर होत का 3चा जो 1 नंबरचा सेमी होता, जो खरं त्या लढत होती बघण्यासारखी. अक्षरशः म्हणजे सगळं प्रेक्षक नाही म्हणत किती जर लाईव्हवर होती ती लाईव्ह बघण्यासाठी. काय पेशर होतं कालचं? त्या वासरांच्या गाडीला गॅस होता, गट काढला तेव्हा मला माहित होतं की आज ही गाडी राहणार.
फक्त गाडी 2 फाट्या सोडून आत आली की गाडी 100% राहते. किती आनंद होता का तर महाराष्ट्राचा आवाज 2 नंदी होता, पण एक आपला देव बकासूर पाळला नाही काही अडचणीमुळं, पण मथुर पण त्याच होता त्यामध्ये. आणि काय सक्सेस होतं मथुर एवढा मोठा चिमण्या आणि मथुरची गाडी त्यात आहे आणि सगळ्यात टॉपच्या होते. काय डोक्याचा विचार चालू होता सीमेला खाली जाताना? खाली जाताना काय वाटत काय होतं, सगळे बैल काय एकसारखे असते नाव पण काय म्हणजे करत नाही. आता बाहेर ड्रायव्हर किती कॉल येतात की आमची गाडी मारची, आमची गाडी मारे. कॉलेज भरपूर येतं. बाहेर ड्रायव्हर किती संघर्ष करायला लावला हो एवढ्या मोठं वरती येण्यासाठी? लय संघर्ष करायला लागतं. आपलं कसं वर येत नाही पण. किती 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 प्रयत्न केला, कुठनं सुरुवात केली होती तू बाहेर ड्रायव्हर? 1.5 वर्ष झालं आता गाडी आणतो. हा ना. पहिल्या स्टँडला गाडी कोणती मारली होती त्या गाडी छकडा बसला तेव्हा? पक्षाची गाडी आणली. पक्षाची गाडी. आज सगळ्या टॉपच्या गाड्या म्हणजे आज सचिन दोन्ही आदत घेऊन काल पळाला तुम्ही. आणि खरोखर मित्रांनो काल डोळ्याचा फारणं होता 1 नंबरचा सेमी आहे का नाही? हो. पण जेव्हा सेमीला काय मालक काल काल काय चर्चा चालली तुमची? मालकी काय खुशी असते आपल्याला काय. मित्रांनो काल आपण सचिनची पण मुलाखत घेतली, तुमचं पण नाव घेण्यात आलं होतं. मित्रांनो बघा म्हणजे कोण कधी पळल कोण कधी मारल सांगता येत नाही. बाहेर ड्रायव्हर एक चूक किती महागात पडू शकते हो? बाया ड्रायव्हरची सुरुवात शून्यात. बाहेर ड्रायव्हर की एक चूक किती महागात पडू शकते? सगळे एका चुकीमुळे सगळं होतं. सगळा खेळ सुट्टी मेकरवर तुमच्यावर असतो. काय सुट्टी मेकरला सांगत होती काल गाडी कोणी सोडली होती? गुंडा भाऊ होता आकाशनगरचा. तेव्हा धडधड होते का बाहेर ड्रायव्हर काल फायनल? का तो एवढं मोठं मैदान आहे, प्रेक्षक एवढा क्राऊड एवढा मोठा आहे का? तो ओळखीचं हिंद केसरीचं मैदान त्यात 2 नंबरचा तुम्ही मानकरी झाला. काय कसलं प्रेशर होतं? प्रेशर मध्ये काय एवढं नव्हतं आपलं बघ गाडी बघत हा नाही एवढं डोक्यात असतं. मित्रांनो बघा म्हणजे भैया ड्रायव्हर आमच्या पडद्या मागच्या हा माणूस मित्रांनो बघा अनेक लोक काही उठल्यापासून सगळं राजाचा हा करतो. दादांच्या बड्डेला पण आपण गेलो होतो. दादा कसं वाटतं आज खरोखर बैलाच्या अंगावर गुलाल पडलाय? एकदम आज फायनल राहिलं एकदम आनंद झाला. आज कारण की त्या मैदानात गाडी कडन यायची काय ना काय गुण व्हायचा. आज गाडी पण सरळ कडनच आली होती. कडन सेमीला. होती. आज गाडी कडून होती पण भैयानं आम्हाला करून लावली. मला खरोखर तुमच्या वाट शुभेच्छा. खरोखर भैया तुला हिंद शिकावी तर खरं भैयाकडे शिकून घ्या. भाई ड्रायव्हर आता सगळ्यात मोठं मैदान आहे पुशेगावचं. आपलं काय तिथं वेगळं काय कारनामा बघायला भेटणार का? का तीच गाडी आपल्याला मारवा भेटेल? काय आता मालकी ठरवते आपण बघ ते गाड्या हाणायची. हाणायची प्रामाणिक म्हणा ना भैया ड्रायव्हर. आज खरोखर आता प्रत्येक आज लय आज किती जण म्हणले की भैया ड्रायव्हर आमची गाडी मारायची. भाई किती आज गाडी किती मारल्या? 2-3 आणल्या गाड्या एक राहिली फायनल. एक फायनल राहिले. चालते सगळ्यांना आज पवन दादाखंड आणि खरोखर या खूप खंड तुम्हाला राजाखंड सर्वांना शुभेच्छा. तुमच्या पण चॅनेलला आमच्याकडून शुभेच्छा शुभेच्छा. मित्रांनो खरोखर म्हणजे सूरज असो किंवा सिद्धू असो जेव्हा जेव्हा आपल्याला खरोखर ह्यांचा खूप मोठा प्रतिसाद आहे आपल्याला. ह्या दोघांनी खरोखर मला खूप महिने जेव्हा माझी वारी चालू होती ती मला अनेक वेळा कॉल करत होते. आता सगळ्यात मोठी मी वारी करते. आज गणेश सरांनी आज पुकारलं आपलं. आज मनाला खूप भारी वाटलं. तुमच्या सर्वांना पुढच्या वाटतली शुभेच्छा.